नमस्कार. कशा आहात सगळे? मजेत ना? आणि मजेत असायलाच पाहिजे. माणसाच्या जीवनातील सर्वात महत्त्वपूर्ण गरजा म्हणजे अन्न, वस्त्र आणि निवारा. आपण लहानपणी शाळेत पण शिकलो असू. अन्न, वस्त्र आणि निवारा हा धडा असायचा. तसंच माणसाच्या जीवनात आता एक महत्त्वपूर्ण घटक अजून जोडलेला आहे आणि तो म्हणजे मोबाईल. आपण सहज मोबाईलमध्ये बोलत असलो आणि हात अचानक खिशाजवळ गेला तर आपण विचार करतो, अरे मोबाईल कुठे गेला? सकाळी उठल्यानंतर आपण पहिलं उशीखाली मोबाईल शोधत असतो. मोबाईल हा घटक इतका इम्पॉर्टंट माणसाच्या जीवनामध्ये झालेला आहे की बाकीच्या गोष्टी त्याच्यासमोर फिक्या आहेत. आणि हे बरोबर पण आहे. मोबाईलमुळे सर्व महत्त्वपूर्ण गोष्टी घडत असतात. संदेशवहन, व्हॉट्सअपद्वारा, बँकिंग वगैरे अशा भरपूर महत्त्वपूर्ण कामं ह्या मोबाईलच्याद्वारे केली जातात. परंतु मोबाईलला इतकं पण इम्पॉर्टंट केलं नाही पाहिजे की त्यामुळे रस्त्याने चालताना आपण मोबाईलवर गाणी ऐकण्याच्या नादात किंवा इतर करमणुकीच्या नादामध्ये ॲक्सिडेंट पण होऊ शकतात. तसेच भरपूर असे म्हणजे आहेत की त्यामध्ये माणूस गुरफटला जातो. गेम असो किंवा इतर करमणुकीची साधनं असो त्यामध्ये गुरफटला जातो. तर मोबाईलला आपण एक महत्त्वपूर्ण म्हणजे माणसाच्या जीवनातील सर्वात महत्त्वपूर्ण गोष्टी कुठल्या? अन्न, वस्त्र आणि निवारा. तर अन्न, वस्त्र आणि निवारा ह्याच्यासाठी जोडण्यासाठी आपण हा मोबाईलचा वापर केला पाहिजे. कारण हा असा इम्पॉर्टंट आहे की त्यामुळे आपल्याला भरपूर सुविधा निर्माण होतात. भरपूर गोष्टी माहिती पडतात. इंटरनेटद्वारा भरपूर काय आपल्याला माहीत पडतं. त्यामुळे मोबाईल हा घातकी नाही. करमणूक म्हणून आपण दिवसातून 1-2 तास वेगळा काढून आपण करमणूक करू शकतो. परंतु करमणुकीचा विषय म्हणून मोबाईल निवडू नका. तर आपल्या जीवनातील महत्त्वपूर्ण घटक अन्न, वस्त्र आणि निवारा ह्याला जोडण्यासाठी आपण मोबाईलचा वापर करावा हे मला वाटते. धन्यवाद. थँक्यू.